हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी आंब्याचे पापड करणार आहे. काही असे आंबे अगोदर भिजवायचे अर्धा घंटा अगोदर, नंतर असे धुवून घ्यायचे, असे पिळायचे. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही, साखर टाकायची आणि मीठ टाकायचं आणि मिक्सरमधून काढायचं आणि ताटाला तूप लावून पापड टाकायचे करून. मी ह्याला शिजवणार नाही, ह्याचं फक्त रस करून पापड करणार आहे. हे बघा, असे रसाचे पापड तयार करायचे. ज्यात पाणीच टाकायचं नाही, ताटाला तूप लावायचं आणि ह्याचे पापड तयार करायचे. असे मी एक पापड तयार करून उन्हामध्ये ठेवले आणि आता परत ते थोडं ओलं असेल तोपर्यंतच उलटी बाजू टाकायची. ओलं म्हणजे आपल्या ताटाचं निघण्यासारखं व्हावं लागतं. आता हे असंच उन्हाळ्यात ठेवायचं, ह्याचे पापड तयार होते. तर कुणी शिजवून घालते, काय करून घालते, मी काय करत नाही. मी आंबे पिळते, त्याच्यामध्ये साखर टाकते, मीठ टाकते आणि असे ताटात तूप लावून पसरवते. आता हे बघा, हे रस तयार झाला आहे. ह्याच्यामध्ये आता मीठ टाकते, आवडीप्रमाणे मीठ टाकायचं. ह्याच्यामध्ये आपल्याला कोय राहिली एक विसरून माझ्याकडून, एक राहिली विसरून, ते आता काढते मी. हे का असे काढून ठेवले ते सगळे आंबे. आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही बिलकुलसुद्धा. आता आपल्याला साखर टाकायची, हवी तशी साखर घाला, जास्त पण घालू नका, पापडी चिकट होती. आता ह्याला एवढ्याला छोटा चमचा, 1 चमचा मीठ लागते बरं का. आणखीन मी टेस्ट करून बघणार आहे, कमी असला तर परत टाकणार आहे. आता हे रस आपल्याला काय करायचं, मिक्सरमधून काढायचं. पाणी टाकायचंच नाही ह्याच्यामध्ये थोडंसुद्धा बरं का. आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे आणि ह्याच्या पापड्या ताटात घालायच्या. आता ताटं मी ग्रीस करून ठेवले, 3 ताटं. लागलं तर आणखीन 3 ताट, पण अगोदर मिक्सरमधून काढून बघते. आणि ह्याला चवीला साखर चांगली टाका, जास्त पण टाकू नका, कमी पण टाकू नका. हे असं फक्त काढून घेतले, आंबे धुतलेत आणि त्याचा रस फक्त काढून घेतला. हो का, काहीसुद्धा केलेलं नाही, धुवून घेतले नाहीत, काय घेतले नाहीत. आता हे सगळं फेकून द्यायचं. आमच्याकडं गाय येते, गाय खाती. आता हे मिक्सरमधून काढते. आता हे बघा, मी तयार केली पापडी, तुम्हाला दाखवते. हो का, किती छान पापडी तयार झाली. हो का, खूप छान लागते बरं. काही असे काढून तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवून टाकायचं. आता ह्याचा रस काढते मिक्सरमधून, नंतर दाखवते. हे बघा, अशी ताटात टाकली. जास्त जाड पण करायची नाही, ती जाड झाली त्याच्यातला रस कमी करते, ह्याच्यात घेते आणि हे उन्हाला ठेवायचं. जिथे सपाट जागा आहे, उंच खाली नाही, तिथं ठेवायची. बराबर अशी जमीन असावी लागते सपाट, तिथं ठेवायची. तुम्ही जर खालीवर ठेवलं ताट तर एकीकडे जाड होते, एकीकडे पातळ होते. आता ही मी ठेवूनात ठेवते आणि तुम्हाला तर पापडी दाखवलेलीच आहे मी, कशी तयार होती ती. आणखीन एकदा मी तुम्हाला ती पापडी दाखवते कशी तयार होती ती. आता हे बघा, अशी पापडी तयार होती. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 1-2 महिने वापरू शकता. जास्त तर काही नाही चांगली लागणार, पण 1-2 महिने वापरू शकता. मी ही पापडी तयार करून अशी कट केली. ह्या पापड्या आता अशा घातल्यात बघा. ह्याच्यामध्ये पाणी घातलं नाही म्हणून किती छान बसले बघा बरं. ह्या ताटामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही. माझी जर ही पापडी करायची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला रसाची पापडी कशी वाटली. धन्यवाद. आंबरसाची.